हर्षू माझा खूप जवळचा मित्र, म्हणून तर मी त्याला पहिलेही हर्षू म्हणायची, आताही हर्षू म्हणते, हर्षवर्धन म्हणत नाही. तो सुद्धा मला पहिलेही पल्लू म्हणायचा, आताही पल्लू म्हणतो, पल्लवी म्हणत नाही. माझ्या फोनबुकमध्ये सुद्धा हर्षू म्हणून सेव्ह आहे, हर्षवर्धन नाही. हर्षू, तुला आठवतं मी म्हणत असायची काश थोडीशी तुझी हाईट जास्त असती. आपल्या बॅचचा अरिजित सिंग, तुझ्या सिंगिंगच्या फॅन क्लबमध्ये मी पण एक आहे. इनफॅक्ट मी काय पूर्ण बॅचच तुझ्या सिंगिंगची फॅन आहे. सरळ बोलणारा, स्वच्छ मनाचा, पण समोरच्याला समजून घेणारा हर्षू. तसाच एक किस्सा सांगायचा आहे मला तुला. तू तर एवढा जनरस आहेस की तू विसरला असशील, पण त्या इन्सिडन्सनी माझ्या मनावर मात्र परमनंट छाप पडलेली आहे. गोवा ट्रिपची गोष्ट आहे. बहुतेक रिटर्न जर्नी होती. 22 ऑक्टोबरला माझ्या भावाचा म्हणजे परीक्षितचा वाढदिवस येतो. तर मी विचार केला होता की ट्रेनमध्ये बसण्याच्या आधी स्टेशनवरून फोन करून घेईल, पण ते मी विसरली. आणि आपली ट्रेन जर्नी सुरू झाली. संध्याकाळ झालेली होती. सगळी चकल्लस करून आपण सगळेजण बसून गप्पा मारत होतो. तर कोणीतरी पॉइंट आउट केलं की आजची तारीख 22 ऑक्टोबर आहे. आणि मी एकदम शॉक झाली, कारण मी टोटली विसरली होती परीक्षितला विश करायला. तर मला खूप गहिवरून आलं, पण मला सगळ्यांसमोर रडायचं नव्हतं. तर मी माझ्या जागेवरून पटकन उठली आणि बोगीच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. कोणाच्याच लक्षात नाही आलं, पण फक्त तुला समजलं की मी रडणार आहे. तर तू सुद्धा माझ्या मागे धावत धावत आला आणि गेटजवळ येऊन थांबला, दरवाजाजवळ येऊन थांबला. आणि मी तुला पाहून ढसाढसा रडली. तू मला सांत्वना देत होतास, काही नाही होत, काही नाही होत. पण मी म्हटलं, अरे आता कुठला स्टेशन येणार नाही आहे, मी त्याला फोन कसा करू, आपण उद्या पोहोचणार म्हणजे दुसरा दिवस. तर मी खूपच अपसेट होती. मग तू मला म्हणाला, ठीक आहे तू थांब, मी बघतो काहीतरी करतो, तू इथेच उभी राहा. आणि तू सर्व बोगींमध्ये फिरला, सर्व बॅचमेटशी बोलला आणि माहित नाही कुठून तरी सेलफोन घेऊन तयार झाला, प्रकट झाला. मला वाटतं राजश्री घुंगरुटकरनी मोबाईल आणला होता तेव्हा. तर तू तिची परमिशन घेऊन आला की पल्लवीला एक फोन लावू दे, आणि माझ्याकडे आला आणि म्हटलं की घे मोबाईल आणलाय, याच्यावरून तू परीक्षितला विश कर. हे मी कधीच नाही विसरू शकत. खूप टची मोमेंट होता माझ्यासाठी तो. जेवढा तू समजदार आहे, तुझी बायको तुझ्याही पेक्षा जास्त समजदार आहे. एकदम तुला साजेशी बायको मिळाली असं म्हणेल मी. मी खूप खुश आहे त्यासाठी. तू, नीलिमा आणि तुझे दोन्ही बच्चे सदैव खुश राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लवकर भेटू हर्षू.